वेगवेगळ्या कारणांमुळे लोणावळा शहर तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बेवारस वाहनांचा भंगारमध्ये लिलाव करण्याची प्रक्रिया दोन्ही पोलीस स्टेशन मार्फत शनिवारी पार पाडण्यात आली। लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 20 दुचाकी, 2 चारचाकी, 1 रिक्षा आणि 1 ट्रक तर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 28 दुचाकी आणि 15 तीनचाकी तसेच 4 चाकी वाहनांचा भंगारमध्ये लिलाव करण्यात आला। बेवारस गाड्या, काही अपघातातल्या गाड्या, अशा गाड्या पडून होत्या, त्या संदर्भात आम्ही प्रक्रिया राबवली। याच्यामध्ये आम्ही नोटीस दिलेली पेपरमध्ये की ज्यांचा कोणी मालक आहे तर ते मालकाने येऊन याचं आपण आपली गाडी असल्याची खात्री करा आणि घेऊन जा। तर तसं कोण आलं नाही आहे। लोणावळा शहर पोलीस ठाण्यात राबवण्यात आलेले लिलाव प्रक्रियेत एकूण 5 स्क्रॅप विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता। 1,19,000 रुपये मूल्यांकन असलेला हा लिलाव 1,55,000 रुपयांना दिला गेला। तर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये एकूण 9 स्क्रॅप विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता। 2,05,000 रुपये मूल्यांकन असलेला हा लिलाव श्री गणेश कृपा या स्क्रॅप कंपनीचे मालक अर्जुन कदम यांनी सर्वाधिक 2,21,000 रुपयांची बोली लावून विकत घेतला। 83, 84, 2,08,000, 2,09,000, 2,10, 2,21, बोला पुढं 2,21,000, 2,21,003 लोणावळा ग्रामीणचा हा जो लिलाव आहे 28 दुचाकी आणि 15 तीनचाकी आणि 4 चाकी हा 2,21,000 रुपयाला आज रोजी विकला गेलेला आहे। काय नाव तुमचं? अर्जुन कदम यांनी हा 2,21,000ला घेतलेला आहे। या लिलावामध्ये दोन्ही पोलीस स्टेशन परिसरात वर्षानुवर्ष गंज खात पडलेली वाहने निघून जाणार असल्याने येथील परिसर मोकळी हवा खाणार आहे। सह्याद्री दर्पणसाठी विशाल पाडाळे, लोणावळा।